नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत कोणती रेसिपी नाही शेअर करणार, तर आज मी तुमच्यासोबत एक व्लॉग शेअर करणार आहे आणि जो आहे माझे मिस्टर राज कॅनडाहून 1 वर्ष होऊन 3 महिन्यानंतर इंडियामध्ये वापस येत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठे सरप्राईज ठेवले आहे, जे की मी आणि माझी फॅमिली त्यांना एअरपोर्टला पिकअप करण्यासाठी जाणार आहोत। त्यांना याच्याबद्दल बिलकुल पण आयडिया नाहीये। आम्ही इतका छान प्लॅन केला आहे ना की त्यांना कसलाही अंदाज न लागू देता आम्ही त्यांना खूप मोठे सरप्राईज देणार आहोत। आणि घरी आल्यानंतर पण मी बलूनचे छोटेसे डेकोरेशन त्यांच्यासाठी बनवले आहे, तसेच केक कटिंग आणि बरेच काही तुम्हाला पूर्णपणे व्लॉगमध्ये पाहायलाच भेटेल। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या व्लॉगला। सर्वात पहिलं तुम्ही कॅनडाचा एअरपोर्ट पहा, जो व्हिडिओ मला माझ्या मिस्टरांनी शेअर केला होता आणि तुम्ही इथे बघू शकता की ही सिटी किती क्लीन आहे। म्हणजे तुम्हाला इथे बिलकुल पण कचरा धूळ कुठेही दिसणार नाही। त्यामुळे मी विचार केला की हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला पण कॅनडाचे एअरपोर्ट कसे असेल याचा थोडासा अंदाज येईल। रात्रीचे 11:30 वाजले होते आणि आम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी गाडीमध्ये बसणार होतो। माझा मुलगा तर इतका एक्साइटेड होता, कारण त्याला त्याच्या पप्पालाच भेटायचे होते। त्यामुळे त्याला आम्ही एअरपोर्टला जातोय हे माहीतच नव्हते। म्हणजे त्याला असे वाटत होते की आम्ही डायरेक्ट आता कॅनडाला जाणार आहोत। त्याच्या आनंदाला तर पारावाच नव्हता, इतका तो खुश होता। आम्ही अशा पद्धतीने गाडीमध्ये बसण्यासाठी जात होतो। माझी छोटी मुलगी आहे ना श्राव्या, आत्तापर्यंत जागी होती, पण काही वेळानं ती झोपी जाईल कारण ती छोटी आहे। त्यामुळे एकदाच आम्ही गाडीमध्ये बसलो आणि सगळ्यात पहिलं गणेशाचे नाव घेतले। कुठे चालला रे तू? कुठे चालला रे तू? कॅनडाला पप्पाला आणायला। मामाची गाडी जा, म्हणजे मामी परत घरातच घेणार नाही, डायरेक्ट कॅनडा टूर। आम्ही इतके खुश होऊन राजला एअरपोर्टवर आणण्यासाठी जात होतो आणि ते पण तितक्याच खुशीने कॅनडाहून आम्हाला भेटण्यासाठी वापस येत होते। हा पण व्हिडिओ आहे, तो राजने मला शेअर केला होता। आम्ही जेवढे एक्साइटेड आहोत त्यांना भेटण्यासाठी, ते पण तेवढेच एक्साइटेड असणार आहेत आम्हाला भेटण्यासाठी। कारण नाही म्हणलं तर 1 वर्ष होऊन 3 महिन्याचा काळ हा काही कमी नसतो आणि हे आमच्याशिवाय कोणाला जास्त माहीत असणार। फायनली आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आणि तिथे टाइम पाहिला तर फ्लाईट लेट होती। यासाठी आम्ही इकडे तिकडे असेच राजचा वेट करत फिरत होतो। जे माझे मुलं आहेत ना ते झोपले होते आणि पप्पांना भेटायच्या आतुरतेमध्ये ते जागे पण झाले होते। त्यांना असं वाटत होते की एकदाचे पप्पा कधी येणार आणि मी त्यांना कधी पाहणार, इतके ते एक्साइटेड होते। श्राव्या तर मस्त मामीसोबत एन्जॉय करत होती। श्राव्या 4 मंथची असताना राज आम्हाला सोडून कॅनडाला गेले होते, त्यामुळे तिला तर किती आतुरता असेल ना तिच्या पप्पाला भेटायची। कारण दररोज ती फक्त व्हिडिओ कॉलवरतीच त्यांच्यासोबत गप्पा मारत होती आणि आता ते प्रत्यक्षात तिला भेटणार होते, फक्त एवढंच की तिला बोलता येत नाही। हा जो एअरपोर्ट आहे तो मुंबईचा एअरपोर्ट आहे। मला तर प्रचंड आवडला। म्हणजे मी फर्स्ट टाइम एअरपोर्टवर गेले यासाठी का काय माहीत नाही, पण तिथं इतक्या सुंदर पद्धतीने नेचर आहे ते मेंटेन केले होते, जसे की हिरवेगार अशी झाडी, म्हणजे पाहून डोळ्याला असे मन तृप्त होत होते। इतका सुंदर व्ह्यू वाटत होता। नंतर तर रियांशला इतकी झोप लागली होती, म्हणजे त्याचे डोळे आहेत ते अगदी बारीक होत होते, पण तरी पण तो तितक्याच आतुरतेने पप्पाची वाट पाहत होता। आणि श्राव्याला पण तितकी झोप लागलेली, ती पण अक्षरशः जांभळ्या देत होती, पण तरी पण पप्पाचा वेट करत होती। रियांश तर सारखं विचारायचा, मम्मा पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार। पहाटेचे 5:30 वाजले होते आणि फ्लाईट आहे ना ती फायनली लँड झाली आणि
राज आहेत ते बॅग वगैरे कलेक्ट करण्यासाठी मध्येच होते आणि आम्ही एकसारखे डोळे लावून बसलो होतो की ते कधी गेटच्या बाहेर येतात आणि आम्ही डोळे भरून त्यांना कधी पाहतो. आता श्राव्या तर आहे ती पूर्णपणे झोपीला आली होती, म्हणजे ती 5 ते 10 मिनिटात झोपीत जाईल. आम्हाला असे वाटत होते की तिचे पप्पा येईपर्यंत तिने जागे राहावे, पण ती पूर्णपणे झोपीत होती. फायनली राज हळूहळू गेटच्या बाहेर येत होते आणि आम्हाला त्यांना बिलकुल पण दिसू द्यायचे नव्हते. म्हणजे त्यांना आम्ही सांगितलेच नव्हते की आम्ही एअरपोर्टवर येत आहोत. त्यांना खूप मोठे सरप्राईज द्यायचे होते. मग ते काय करत होते, माझा भाऊ आहे ना मुकेश, त्याचा म्हणजे इकडे तिकडे त्याला पाहत होते की तो कुठून येतोय आणि त्याच्यासोबत आपल्याला घरी जाता येईल आणि माझ्या बायकोला आणि मुलांना पटकन भेटता येईल, याच ते विचारात होते. पण मी आणि रियांश हळूहळू हळूहळू त्यांना भेटण्यासाठी पुढे पुढे जात होतो. त्यांनी फक्त मुकेशला पाहिले आणि त्याला म्हणले की चल आता घरी जाऊयात पटकन. तेवढ्यात आम्ही त्यांना दिसलो आणि तुम्ही ते बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात पण नाही मावणार इतका त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. हीच खुशी आम्हाला तिथे जाऊन पाहायची होती. यासाठी आम्ही एवढा जीवाचा धडपडा करून रात्री 2 लेकरांना घेऊन मी एअरपोर्टवर गेले होते. रियांशला तर पटकन त्यांनी उचलून घेतले. श्राव्य आहे ती थोडीशी झोपली होती आणि त्याच्यामुळे ते म्हटले की तिची झोप म्हणून नका करू, तिला झोपू दे. नंतर एअरपोर्टवर आम्ही फोटो सेशन केले आणि लगेचच पुण्याला वापस निघालो. पुण्याला घरी आल्यानंतर पण त्यांनी पूर्ण सरप्राईज पाहिले. म्हणजे जे काही मी डेकोरेशन केले होते त्यांना खूप आवडले, ते इतके खुश होते. पण ते जे मोमेंट आहे ते कॅप्चर करायचे राहून गेले, कारण आम्ही सर्वजण खूप थकलेलो होतो. यासाठी ते मोमेंट आहेत ते कॅप्चर करायचे राहून गेले. पण त्यामधील काही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. अशा पद्धतीने मी छोटेसे डेकोरेशन केले आहेत. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. त्यानंतर केक कट झाला आणि यानंतर आमची इतकी सुंदर अशी मैफिल जमली, कारण माझा जो लहान भाऊ आहे ना मुकेश, त्याला गिटार खूप छान वाजवता येते. मग तो गिटार वाजवत होता आणि आम्ही सगळे त्याचा आनंद घेत होतो. पप्पा म्हणते अशा पद्धतीने आजचा माझा हा पूर्ण दिवस खूप आनंदामध्ये गेला. त्यासाठी हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखी सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.